पहिलं चॅनल मॉनिटाईज व्हायला कमीत कमी 1.5 वर्ष लागलं, दुसरं चॅनल मॉनिटाईज व्हायला मात्र फक्त 25 दिवस लागले, हे जे तुम्ही चॅनल बघताय, आणि तिसरं चॅनल जे आहे फक्त 40 दिवसामध्ये मॉनिटाईज झालं. कसं झालं, का झालं? कारण की जी स्ट्रॅटेजी पहिल्या 1.5 वर्षामध्ये जो एक्सपिरियन्स आला तो एक्सपिरियन्स लावला, आणि नंतर जे आहे दुसरं आणि तिसरं चॅनलसुद्धा लवकरात लवकर मॉनिटाईज केलं. तिन्ही चॅनल मॉनिटाईज आहेत आणि तिन्ही चॅनलपासून सद्यस्थितीमध्ये अर्निंग करतोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या जेणेकरून तुमचा 4000 घंट्याचा वॉच टाईम एकाच महिन्यामध्ये कंप्लीट होईल. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला साध्या, सरळ आणि जेन्युइन पद्धतीने तुम्ही तुमचा वॉच टाईम जो आहे एका महिन्याच्या आत कंप्लीट करू शकता. या संदर्भात फक्त मी 5 पॉईंट तुम्हाला सांगणार आहे, ते फॉलो केले तर तुमचा वॉच टाईम जो आहे नक्की पूर्ण होणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ मिस करू नका. आणि 5 पॉईंट जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगेल त्यासुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. नमस्कार, माझं नाव आहे किशोर आणि तुम्ही बघताय किशोर झगरे टेक मराठी. आणि हां, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बिल ऑलवर सेट करा. अशाच प्रकारचं कंटेंट जे आहे तुम्हाला या चॅनलवर मिळत राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाची पहिली जी गोष्ट आहे ती आहे ॲक्च्युली तुम्हाला जे चॅनल सुरू करायचे किंवा माझी जर ज्यांनी सांगायची म्हटलं तर मी 1.5 वर्षामध्ये जे आहे माझं पहिलं चॅनल जे आहे मॉनिटाईज होण्यासाठी वेळ लागला. आता ॲक्च्युअलमध्ये झालं असं होतं की मला थोडा एक्सपिरियन्स कमी होता सुरुवातीला, त्याच्यामुळे पहिल्या चॅनलला ग्रो व्हायला 1.5 वर्ष लागलं आणि मॅक्स टू मॅक्स टाईम लागला म्हटलं तरी चालतं. पण जेवढा एक्सपिरियन्स मला पहिल्या वर्षामध्ये आला की व्हिडिओ कसा बनवायचा, कोणता व्हिडिओ टॉपिक असला तर तो व्हिडिओ चालतो, कोणता व्हिडिओ ऑडियन्सला आवडतो, नंतर थंबनेल कसा बनवायचा, व्हिडिओ कसा अपलोड करायचा, व्हिडिओचा SEO कसा करायचा, कशा पद्धतीने व्हिडिओ शूट करायचा, कशा पद्धतीने एडिट करायचा, या सगळ्या गोष्टी मला त्या 1-1.5 वर्षामध्ये समजल्या. आणि त्याचाच फायदा मला दुसऱ्या चॅनलसाठी झाला. दुसरं चॅनल म्हणजे हे जे चॅनल तुम्ही बघताय ते याच्यावर सद्यस्थितीमध्ये 3200 काहीतरी सबस्क्रायबर आहे. हे जे चॅनल आहे या चॅनल संदर्भात फक्त हे चॅनल अवघ्या 25 दिवसामध्ये मी मॉनिटाईज केलं आहे. कसं केलं आहे त्या संदर्भात सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तिसरं चॅनल आहे ते सुद्धा मी 40 दिवसामध्ये जे आहे मॉनिटाईज झालेलं आहे. किशोर झगरे ब्लॉग्स चॅनल जे आहे ते आता 3 चॅनल मॉनिटाईज आहे आणि 3 चॅनलपासून मी अर्न करतोय. आता सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला दोन्ही कंटेंटवर फोकस करायचं आहे. तुम्ही सद्यस्थितीमध्ये तुम्हाला 1 महिन्याच्या आत वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे आणि 1000 सबस्क्रायबर जे आहेत ते कंप्लीट करायचे. कारण की हा मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे. मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी 1000 सबस्क्रायबर, 4000 घंट्याचा वॉच टाईम, किंवा मग शॉर्टचा क्रायटेरिया जर बघितला तर 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज पाहिजे मागच्या 90 दिवसांमध्ये. तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला फक्त 5 गोष्टी फॉलो करायच्या आहेत जेणेकरून तुमच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एका महिन्याच्या आतमध्ये कंप्लीट होऊ शकतात. आता त्या कशा होतील ते सांगतो. सगळ्यात अगोदर एक तुम्हाला बोनस टिप अगोदर सांगून देतो की मी ज्या काही गोष्टी सांगेल त्या दोन्हीसाठी आपल्याला असणार आहे, शॉर्टसाठी सुद्धा आणि लॉंगसाठी सुद्धा. ठीक आहे, जर तुम्ही तुमच्या चॅनलवर फक्त लॉंग व्हिडिओ टाकत असतील किंवा असाल तर माझं म्हणणं आहे की तुम्ही शॉर्टसुद्धा अपलोड करा. कारण की शॉर्टला रीच जास्त असते, जास्त लोकांपर्यंत तो पोहोचतो. त्याच्यामुळे तुमचं चॅनल कोणत्याही कॅटेगरीमध्ये असलं तर तुमच्या कॅटेगरीमधल्या लोकांपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला अगोदर शॉर्टची मदत घ्यावी लागेल. तुमचे शॉर्ट बघितले, तुमचे शॉर्ट्स त्यांना आवडले तर ते तुम्हाला सबस्क्राईब करतील आणि तुमचं चॅनल जर त्यांनी सबस्क्राईब केलं तर ते तुमच्या चॅनलवर येतील आणि तुमच्या चॅनलवर जे लॉंग व्हिडिओज आहेत ते सुद्धा बघतील. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही काय करायचं आहे, जे लॉंग व्हिडिओ असतात ते लॉंग व्हिडिओ जास्त नाही टाकले तरी चालतात. सुरुवातीला 2-2, 3-3 दिवसा मिळून एक लॉंग व्हिडिओ टाका आणि दररोज किंवा डेली जर तुम्ही टाकू शकत असाल तर शॉर्ट जो आहे अपलोड करायचा प्रयत्न करा. आता सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्या महत्त्वाच्या अशा 5 गोष्टी आहेत ज्या केल्यानंतर तुम्ही जे आहे तुमच्या चॅनलमध्ये वॉच टाईम आणि सबस्क्रायबर एका महिन्याच्या आतमध्ये कंप्लीट करू शकता, त्या संदर्भात माहिती बघूया. पहिला जो पॉईंट आहे तो आहे पोस्ट कन्सिस्टंटली. म्हणजे सगळ्यात अगोदर तुम्हाला पहिला जो पॉईंट करायचा आहे तो करायचा आहे तुम्हाला कन्सिस्टंटली पोस्ट करायचे. मराठीमध्ये याला काय म्हणतात आपण असं म्हणू शकतो, तुम्हाला दररोज व्हिडिओ जो आहे अपलोड करायचा आहे. आता तुमचं चॅनल आहे, तुमच्या चॅनलवर तुम्ही काम करताय तर तुम्ही एक व्हिडिओ टाकला, नंतर दुसऱ्या दिवशी दुसरा व्हिडिओ टाकला, तिसऱ्या दिवशी तिसरा व्हिडिओ टाकला, तर तुम्ही ज्यावेळेस आपण व्ह्यूज बघतो तर व्ह्यूज कमी आल्यामुळे काय होतं, आपण डिमोटिवेट होतो. मग तसं न करता काय करायचं, एक लॉंग व्हिडिओ टाका, त्याला 2-3 दिवस वेळ द्या आणि नंतर मग तुम्ही त्या 2-3 दिवसामध्ये समोरच्या 1-2-3 शॉर्ट टाकू शकता. ठीक आहे, तुमच्या लॉंग व्हिडिओला धक्का सुद्धा लागणार नाही. लॉंग व्हिडिओ व्यवस्थित परफॉर्म करत राहील आणि ज्यावेळेस 3-4 दिवस होतात तर यूट्यूब सुद्धा त्या व्हिडिओला चांगल्या पद्धतीने पुश करतो. ठीक आहे, माझा जो एक्सपिरियन्स आहे त्यानुसार सांगतो मी तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कन्सिस्टंटली पोस्ट करायचं आहे. असं नाही की तुम्ही आज व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यापासूनच शेड्यूल ठरवून घ्या, जर तुम्हाला आज व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि दररोज तुम्ही एक व्हिडिओ अपलोड करू शकता, शॉर्ट असेल किंवा लॉंग व्हिडिओ असेल तर तुम्ही डेली अपलोड करा. पण जर तुमच्याकडून डेली अपलोड होत नसेल तर त्यावेळेस मग काय करा, सोमवारी एक अपलोड करा, मंगळवार सोडून द्या, बुधवारी एक अपलोड करा, गुरुवार सोडून द्या, शुक्रवारी एक अपलोड करा. एका दिवसानंतर एक सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. त्याला सुद्धा कन्सिस्टंटपणाच म्हणतात. ठीक आहे,
तर पहिला फॅक्टर जो आहे तो आहे कन्सिस्टंटली. यानं काय परिणाम होतो ते सुद्धा सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला हा फायदा होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चॅनलचे जे इम्प्रेशन असतात, म्हणजे आज 50 लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ गेला तर उद्या 60-70 लोकांपर्यंत, परवा दिवशी 100, नंतर 200, नंतर 500, नंतर 1000, आणि तुम्ही बघाल की तुमच्या चॅनलमध्ये इम्प्रूव्हमेंट होते आणि तुमचे व्ह्यूज सुद्धा जरा 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 थोडी वाढत चालले. ठीक आहे, पहिला फायदा. दुसरा जो महत्त्वाचा फायदा आहे तो आहे, आणि तुम्हाला तर माहिती आहे, जसे व्ह्यूज येतील तर तसा आपला वॉच टाइम सुद्धा वाढणार आहे आणि सबस्क्रायबर सुद्धा मिळणार. आता दुसरा जो महत्त्वाचा फायदा आहे तो आहे बी जेन्युइन अँड बी रिअल. म्हणजे तुम्ही जे आहात ते लोकांना दाखवा. म्हणजे तुम्ही जसे आहात किंवा तुम्ही जे रिअल आहात तेच लोकांना दाखवा. कोणत्याही प्रकारचं फेक प्रॉमिस करू नका. आता उदाहरणार्थ समजा सांगतो मी तुम्हाला, काही तुम्हाला यूट्यूबर्स असे म्हणतील की या टिप्स फॉलो करा किंवा या सेटिंग्स करा किंवा या ठिकाणी अशा गोष्टी करा किंवा तुम्ही पेड व्हर्जन घ्या किंवा तुम्ही पेड प्रमोशन घ्या किंवा तुम्ही मॉनिटायझेशनसाठी 4000 घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट होत नसेल तर तुम्ही कंप्लीट करून घ्या एका दिवसामध्ये. तर अशा प्रकारची कोणतीही गोष्ट करू नका जेणेकरून तुमच्या चॅनलवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल. तुम्हाला काय करायचं, फक्त थोडा पेशन्स ठेवायचा आहे. एका महिन्याच्या आतमध्ये हा क्रायटेरिया पूर्ण होऊ शकतो. फक्त तुम्हाला जेन्युइन राहायचं आहे आणि रिअल राहायचं आहे. आता रिअल कसं सांगतो मी तुम्हाला, माझ्या उदाहरणावरून सांगतो. समजा मी काही माझ्या व्हिडिओमध्ये जी माहिती देतोय सद्यस्थितीमध्ये, तर ही माहिती माझ्या चॅनलवर ॲज इट इज जशीच्या तशी राहणार आहे. हा व्हिडिओ मी आजच्यासाठी बनवत नाही आहे. हा व्हिडिओ माझ्या फ्युचरमध्ये 4-5 वर्षानंतर 6 वर्षानंतर जरी कोणी एखादा व्हिडिओ बघितला तरी सुद्धा त्याला वाटलं पाहिजे नाही, हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीनं जे खरं होतं ते सांगितलं, जे खोटं होतं ते सांगितलं नाही. म्हणजे त्याच्या मनामध्ये माझ्या संदर्भात जी विश्वासार्हता आहे ती जशीची तशी राहील. म्हणजे तुम्हाला ऑथॉरिटी बिल्ड करायची, तुमची एक ओळख निर्माण करायची आहे की हा माणूस खरं बोलतो, कोणत्याही प्रकारचं फेक प्रॉमिस करत नाही. ठीक आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे बी स्मार्ट बट नॉट कॉपी. बी स्मार्ट बट नॉट कॉपी म्हणजे काय, आता थोडक्यात इथे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या कॅटेगरीमध्ये कोणकोणते मोठे क्रिएटर्स आहेत किंवा तुमच्या कॅटेगरीमध्ये कोणकोणते क्रिएटर्स आहेत त्यातल्या 5-10 जणांना तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. उदाहरणार्थ समजा माझं टेकचं चॅनल आहे, मग टेक कॅटेगरीमध्ये असे 10 जण कोणते आहेत, जास्त मोठे नाही बघायचे, सुरुवातीचे नवीन जे आहेत ते. ठीक आहे. मग त्यांच्या नॉर्मल व्ह्यूज येतात त्यांच्या व्हिडिओला, मग त्यांचं चॅनल चेक करायचं आणि त्यांच्या कोणत्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज आलेले ते बघायचं. म्हणजे हा टॉपिक जे आहे, आता समजा माझी टेक कॅटेगरी आहे, मग जर समजा मी बघितलं की लोकांना या संदर्भात माहिती हवी आहे की 4000 घंट्याचा वॉच टाइम कसं कंप्लीट करायचा, 1000 सबस्क्रायबर कसे कंप्लीट करायचे, व्ह्यूज काय येत नाही, मग हे टॉपिक जे आहेत लोक सर्च करतात किंवा याच्यावर लोकांना खरोखर नॉलेज माहीत पाहिजे किंवा लोकांना जाणून घेण्याबद्दल उत्सुकता आहे आणि लोकांना खरोखर नॉलेज दिलं तर लोक ते व्हिडिओ बघू शकतात, त्यांना रिअल वाटलं तर ते सबस्क्राईब सुद्धा करू शकतात. म्हणून मला असं वाटलं की तुम्ही सुद्धा तुमच्या कॅटेगरीमध्ये कोणते चॅनल आहे त्यांचे चॅनल चेक करा आणि नंतर त्यांचे कोणत्या व्हिडिओला व्ह्यूज आले ते बघा आणि त्यानुसार व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करा. पण मी इथं काय सांगितलं एक गोष्ट की कॉपी करू नका. तुम्ही आयडिया जी आहे घेऊ शकता, पण आयडिया घेतल्यानंतर त्याला कशा पद्धतीने तुम्ही एक्झिक्यूट करता ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी हा व्हिडिओ बघितला समजा की वॉच टाइम जो आहे लवकरात लवकर कसा वाढवायचा, पण मी व्हिडिओ काय बनवतोय, माझा व्हिडिओ आहे की एका महिन्याच्या आत तुम्ही वॉच टाइम कसं वाढवणार आहात, कारण की मला गॅरंटी आहे, मी स्वतः तो एक्सपिरियन्स घेतलाय. 25 दिवसामध्ये 40 दिवसामध्ये माझा स्वतःचं चॅनल मॉनिटाईज झालंय, 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचं वॉच टाइम. तर तुम्हाला जे आहे अशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे, कॉपी करायची नाहीये. तुमचं स्वतःचं जे ओरिजिनल आहे तेच तुम्हाला दाखवायचं आहे. चौथा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे प्रॉब्लेम, सोल्युशन, व्हॅल्यू आणि ॲनालिटिक्स. आता प्रॉब्लेम, सोल्युशन, व्हॅल्यू आणि ॲनालिटिक्स म्हणजे काय, तुमच्या व्हिडिओमधून या 4 गोष्टींपैकी कोणती तरी एक गोष्ट व्ह्यूअरला मिळाली पाहिजे. तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय का बघा. आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला प्रॉब्लेम आहे की तुमचा 4000 घंट्याचा वॉच टाइम पूर्ण होत नाहीये, त्या संदर्भात तुम्हाला माहिती देतोय आणि या गोष्टी तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुमचा वॉच टाइम पूर्ण होईल लवकरात लवकर. तर मग ही काय झालं, प्रॉब्लेमचं सोल्युशन झालं. अशाच पद्धतीनं एखाद्याला समजा प्रॉब्लेम असेल किंवा एखाद्याचं ॲनालिटिक्स तुम्ही दाखवू शकता की तुमच्या चॅनलवर कशा पद्धतीनं व्ह्यूज कमी येत होते, कसे वाढत गेले, ते ॲनालिटिक्स झालं. किंवा व्हॅल्यू कशी, आता समजा मी एखादी गोष्ट करतोय आणि त्या गोष्टीद्वारे मी समजा एज्युकेशनशी रिलेटेड कोणता टॉपिक शिकवतोय मी, तर मग ती व्हॅल्यू मी विद्यार्थ्यांना देतोय की कशा पद्धतीने तुम्ही हा टॉपिक जो आहे तो केला पाहिजे, प्रिपेअर केला पाहिजे, तर ती व्हॅल्यू त्यांना मिळते. म्हणजे तुमच्या व्हिडिओमधून एक तर ते एंटरटेनमेंट सुद्धा करू शकता तुम्ही. जर काही एखादी ऑडियन्स असेल, तुम्ही जर एंटरटेनमेंटचं चॅनल असेल तर तुम्ही कॉमेडी करू शकता किंवा एंटरटेन करू शकता किंवा सिंगिंग करू शकता. तर त्यावेळेस पुढची व्यक्ती एंटरटेन झाली पाहिजे. म्हणजे एंटरटेनमेंट, ॲनालिटिक्स, सोल्युशन, प्रॉब्लेम्स किंवा व्हॅल्यू या सगळ्या गोष्टी तुमच्या व्हिडिओमधून कोणती ना कोणती एखादी गोष्ट त्या व्ह्यूअरला मिळाली पाहिजे. मला एक शॉर्टमध्ये सांगा, व्ह्यूअर यूट्यूबवर कशासाठी येतो, त्याची जी गोष्ट आहे त्याला ज्या गोष्टी आवडतात त्या पाहण्यासाठी. आणि ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ समोर जाईल तर त्या व्हिडिओमधून त्याला ती गोष्ट मिळाली पाहिजे ज्याच्यासाठी तो तुमचा व्हिडिओ बघतोय. ठीक आहे, त्याला म्हणतात व्हॅल्यू प्रोव्हाइड करणे किंवा प्रॉब्लेम सोल्युशन बेस्ड जो आहे तुमचा व्हिडिओ असणे. आणि आता सगळ्यात शेवटची गोष्ट जी आहे ती आहे लॉंग टर्म व्हिजन. लॉंग टर्म व्हिजन म्हणजे काय,
तुम्ही ज्यावेळेस चॅनल क्रिएट करता तर तुमचा गोल फक्त हा आहे का 1000 सबस्क्रायबर करायचे आणि 4000 घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट करायचा, म्हणजे आपल्याला पैसे मिळतील आणि पैसे फक्त आपल्याला एवढे सबस्क्रायबर करायचे आणि एवढंच वॉच टाईम करायचा, नंतर आपलं पुढचं एम नाहीये. तुम्हाला लॉंग व्हिजन किंवा तुम्हाला दूरचं विचार करावा लागेल. कसा? तुम्ही आता सद्यस्थितीमध्ये 1000 सबस्क्रायबर 4000 घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट करण्याच्या मागे लागू शकता, तो लवकरात लवकर कंप्लीट होईल. पण ते झाल्यानंतर तुमचा पुढचा अचिव्हमेंट असला पाहिजे 5000 सबस्क्रायबर, नंतर 10,000, 10,000चे 50,000, 50,000चे 1,00,000 आणि लॉंग टर्म व्हिजन ठेवा. तुम्हाला नेहमीसाठी यूट्यूबवर काम करायचं आहे, तर तुम्हाला आज असा एखादा व्हिडिओ टाकू नका की जो व्हिडिओ टाकल्यामुळे, आता समजा मी जर म्हणलं तुम्हाला की बाबा मी 1 मिनिटाच्या आत किंवा एका दिवसामध्ये तुम्हाला 4000 घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट करून देईल, तर हे फेक प्रॉमिस आहे, असं होऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टी सांगूच नका. त्याच्यामुळे तुमचं चॅनलची तुम्हाला ऑथॉरिटी बिल्ड करायची असेल किंवा तुम्हाला तुमचं स्वतःचं जी इमेज आहे ती जर व्यवस्थित ठेवायची असेल ऑडियन्सच्या नजरेमध्ये, की जी ऑडियन्स तुम्हाला खरोखर फॉलो करेल, तर त्यांच्याजवळ तुम्ही जे आहे लॉंग टर्म व्हिजन ठेवा आणि त्यानुसारच तुम्ही जे आहे सगळ्या गोष्टी ज्या व्हिडिओमध्ये मांडत चाला, जेणेकरून तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे तुम्ही 4 वर्षानंतर जरी बघितला तरी सुद्धा तुम्ही म्हटलं पाहिजे आणि या व्हिडिओमध्ये मी खरोखर या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या खरोखर युजफुल होत्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जर तुम्ही या 5 गोष्टी फॉलो केल्या तर त्यावेळेस मात्र तुमचं मॉनिटायझेशन असेल किंवा तुमचा वॉच टाईम किंवा तुमचे सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण होतील, ते सुद्धा 1 महिन्याच्या आतमध्ये. ठीक आहे, होऊ शकतात. तुम्ही ट्राय करा आणि नक्कीच तुम्हाला फायदा होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जी कमेंट आहे, तुमचा जो अडचण असेल किंवा तुमची जी काही समस्या असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.